गुड मॉर्निंग. किती जणांना चॉकलेट खायला आवडतं? कारण आजचा ब्लॉग चॉकलेट स्पेशल ब्लॉग आहे आणि याला चारच गोष्टी लागतात: बटर, ड्राय फ्रुट्स, डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि मिल्कमेड. आता डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे ना, त्याचे तुम्हाला पीसेस करून घ्यायचे असतात, छोटे छोटे, किंवा तुम्हाला ज्या साईजचे हवे असतील त्या साईजचे, कारण ते शेवटी मायक्रोवेव्ह मध्ये हीट करून मेल्ट करायचे असतात. मला ना डार्क चॉकलेट खायला भयानक आवडतं, म्हणून मी एक छोटासा तुकडा साईडला ठेवला. मला ना अमूलचं डार्क चॉकलेट किंवा बॉर्नविलचं पण आवडतं. एनिवे, वळूया आजच्या रेसिपीकडे. आता मेल्टेड चॉकलेट मध्ये कंडेन्स मिल्क घालायचं, हाफ टीनच घालायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये बटर टाकायचे, ड्रायफ्रुट्स टाकायचे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपोआप याची फजची कन्सिस्टन्सी येते. म्हणूनच या रेसिपीचं नाव आहे चॉकलेट फज बार. आता हे सगळं जे मिश्रण आहे ते तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवायचंय साधारण 1 तासासाठी. पण हे मिश्रण कंटेनर मध्ये ठेवण्याच्या आधी बेकिंग पेपर किंवा बटर पेपर लावायला अजिबात विसरू नका. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला नक्की सांगा.